श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फेब्रुवारी 2026 साठी मीन राशीचे राशी भविष्य. फेब्रुवारी 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मीन राशीसाठी हा महिना मिश्रित असेल. राहू तुमच्या 12व्या घरात असेल आणि शनी तुमच्या राशीत महिनाभर असेल. केतू 6व्या घरात असेल आणि गुरु वक्रीमध्ये महिनाभर 4थ्या घरात असेल. महिन्याच्या सुरुवातीला बुध, शुक्र, सूर्य आणि मंगळ तुमच्या 11व्या घरात असतील. बुध 3 तारखेला 12व्या घरात आणि शुक्र 6 तारखेला राहूशी युती करेल. त्यानंतर 13 तारखेला सूर्य आणि 23 तारखेला मंगळ देखील त्याच घरात प्रवेश करेल. आर्थिक दृष्ट्या महिन्याचा पहिला भाग अनुकूल राहील. उत्तरार्धात खर्च वाढेल. महिन्याच्या उत्तरार्धात शारीरिक आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात. नोकरी करणारे कठोर परिश्रम करू शकतील आणि चांगली बातमी अशी आहे की तुमच्या प्रयत्नांना पूर्ण यश मिळेल आणि तुमच्या कामाची प्रशंसा होईल. व्यावसायिकांनी दीर्घकालीन योजना लक्षात घेऊन काम करण्यावर लक्ष केंद्रित करावे, यामुळे त्यांची स्थिती मजबूत होईल. महिन्याच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना आव्हानांना सामोरे जावे लागेल. त्यांचे लक्ष विचलित होईल, परंतु उत्तरार्धात कठोर परिश्रम करून ते हळूहळू परिस्थितीवर मात करतील आणि चांगले शैक्षणिक प्रदर्शन करतील. कौटुंबिक जीवन चांगले राहण्याची अपेक्षा आहे. प्रेम संबंधामध्ये परिणाम मिश्रित दिसू शकतात, तर वैवाहिक जीवन चांगले राहण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्हाला परदेश प्रवास करण्याची संधी मिळू शकते. कार्यक्षेत्र, करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी चांगला असण्याची शक्यता आहे. 10व्या घराचा स्वामी गुरु संपूर्ण महिन्यात 4थ्या घरात वक्री राहील आणि 10व्या घराकडे दृष्टी देईल, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला वारंवार कठोर परिश्रम करावे लागतील आणि तुम्हाला एकापेक्षा जास्त वेळा काम करावे लागू शकते. या व्यतिरिक्त तुम्ही प्रत्येक काम योग्यरित्या केले आहे याची खात्री करण्यासाठी वारंवार तपासाल. यामुळे तुम्हाला तुमच्या कामात अधिक आत्मविश्वास वाटेल आणि कामावर तुमची प्रशंसा होईल. 6व्या घराचा स्वामी सूर्य महिन्याच्या सुरुवातीला 11व्या घरात आणि 13 तारखेपासून 12व्या घरात जाईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल आणि काही हालचाली होऊ शकते आणि कामासाठी परदेश प्रवासही होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना अनुकूल आहे. महिन्याची सुरुवात चांगल्या नफ्याचे आश्वासन देते. महिन्याच्या उत्तरार्धात परदेशी संपर्क तुमच्या व्यवसायाला वाढ आणि गती देऊ शकतात. संपूर्ण महिन्यात 7व्या भावावर शनीचा प्रभाव असल्याने तुम्ही तुमच्या कामाकडे जितके जास्त लक्ष द्याल आणि दीर्घकालीन योजना बनवाल तितका तुमचा व्यवसाय भरभराटीला येईल. या महिन्यात तुमच्या स्वतःचा कठोर परिश्रमामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायात लक्षणीय प्रगती करता येईल. आर्थिक परिस्थिती, फेब्रुवारी मासिक राशीफल 2026 नुसार महिन्याची सुरुवात तुमच्या आर्थिक परिस्थितीसाठी अत्यंत अनुकूल ठरेल. कारण सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र हे 4 ग्रह महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या 11व्या भावात राहतील, ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. यामुळे तुमची संपत्ती इच्छा देखील बळकट होईल आणि तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अनेक स्रोतांकडून पैशाचा प्रवाह येण्याची संधी उपलब्ध होतील आणि तुमच्याकडे संपत्ती प्रवाह येऊ लागेल. तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण होतील. तुमची नोकरी असो, व्यवसाय असो किंवा शेअर बाजार असो, तुम्हाला आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. तसे दुसरीकडे राहू संपूर्ण महिना 12व्या घरात राहील, ज्यामुळे तुमचे खर्च आणि उधळपट्टी अनपेक्षितपणे वाढेल. 3 तारखेला बुध तुमच्या 12व्या घरात प्रवेश करत असल्याने ही वाढ संपूर्ण महिनाभर सुरू राहील. त्यानंतर 6 तारखेला शुक्र, 13 तारखेला रवी आणि 23 तारखेला मंगळ तुमच्या 12व्या घरात प्रवेश करेल. 12व्या घरावर प्रभाव पाडणारे 5 ग्रह खर्च इतके वाढवतील की ते व्यवस्थापित करणे कठीण होईल. तुम्ही तुमचे बजेट खूप काळजीपूर्वक नियोजित केले पाहिजे आणि तुमच्या आर्थिक व्यवस्थापनाकडे लक्ष दिले पाहिजे, कारण असे न केल्यास मोठ्या अडचणी येऊ शकतात. गुरु महाराजांच्या दृष्टिक्षेपामुळे तुम्हाला कुटुंबातील धार्मिक कार्यावर पैसे खर्च करावे लागू शकतात आणि तुम्ही कुटुंबाच्या गरजावर देखील बारकाईने लक्ष ठेवाल. आरोग्य, हा महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून थोडा कमकुवत दिसतो. महिन्याच्या सुरुवातीला 11व्या घरात असलेले 4 ग्रह तुमचे आरोग्य मजबूत करतील. तुमच्या राशीचा स्वामी गुरु 4थ्या घरात राहील, तसेच वक्री गतीत असेल, ज्यामुळे तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी सतत प्रयत्न करण्यास प्रोत्साहित करेल. तसेच तुम्हाला कधी काही आळस येऊ शकतो, ज्यामुळे समस्या उद्भवू शकतात. राहू संपूर्ण महिना तुमच्या 12व्या घरात राहील, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. 6व्या घरात राहून केतूही असेच करेल. शनीचा प्रभाव संपूर्ण महिना जाणवेल. शनी तुम्हाला शिस्तबद्ध जीवन जगण्याचा सल्ला देतो, ज्यामुळे तुमच्या समस्या कमी होतील. दरम्यान सूर्य, बुध, मंगळ आणि शुक्र राहूसह महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या शारीरिक समस्या हळूहळू वाढू शकतात आणि तुमचे मानसिक आरोग्य बिघडू शकतात. यामुळे तुमच्या विचार आणि समजण्याच्या क्षमतेवर परिणाम होईल. तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होईल आणि तुम्हाला सर्दी, खोकला, ताप, डोळ्यांच्या समस्या, सांधेदुखी किंवा त्वचेच्या ॲलर्जी यासारख्या किरकोळ आजारांना बळी पडण्याची शक्यता आहे. या बाबीबद्दल सावधगिरी बाळगा आणि जर तुम्हाला बाहेर जाण्याची संधी मिळाली तर कोणताही मोठा आजार टाळण्यासाठी काळजीपूर्वक तयारी करा.
प्रेम आणि विवाह. तुमच्या प्रेमजीवनाचा विचार केला तर या महिन्यात तुमचे वैवाहिक नाते अडचणीत येईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत असताना दुसऱ्या मित्रामध्ये जास्त रस निर्माण करू शकता किंवा दुसऱ्याशी फ्लर्ट करू शकता. लक्षात ठेवा, असे केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता आणि तुमच्या जोडीदारासोबतचे नाते देखील बिघडू शकते. तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये रोमॅन्टिक क्षणाच्या संधी असतील, परंतु कधीकधी जास्त राग आणि एकमेकांना कमी लेखणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे संघर्ष होऊ शकतो. पुरेसा वेळ एकत्र घालवणे, एकत्र बाहेर जाणे तुमचे नाते आणि अधिक परिपक्व करेल आणि परस्पर समज वाढवेल. किरकोळ समस्या सोडवल्या जातील, ज्यामुळे तुमचे नाते भरभराटीला येईल. संपूर्ण महिन्यात तुमच्या 7व्या भावावर शनी देवाच्या सप्तम दृष्टीचा प्रभाव असल्याने विवाहित जोडपे त्यांच्या नात्याबद्दल अधिक सावध आणि गंभीर राहतील. तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणाने आणि कौटुंबिक बाबीमध्ये रस घेऊन तुमचे वैवाहिक नाते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न कराल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. तुम्ही एकमेकांशी सुसंवादी राहाल आणि कौटुंबिक सुसंवाद प्रस्थापित करण्यात यशस्वी व्हाल. कौटुंबिक जीवन. हा महिना कुटुंबासाठी चांगला असण्याची शक्यता आहे, कारण 4थ्या घरात वक्री असलेल्या गुरुमुळे कुटुंबातील वडीलधाऱ्यांची समजूतदारपणा वाढेल, जे तुमच्याशी दयाळूपणे बोलतील, तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुम्हाला पुढे जाण्यास प्रोत्साहित करतील. 4थ्या घराचा स्वामी बुध महिन्याच्या सुरुवातीला 2ऱ्या घराचा स्वामी आणि 3ऱ्या घराचा स्वामी यांच्यासोबत 11व्या घरात असेल आणि महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या 12व्या घरात जाईल, ज्यामुळे तुम्हाला काही काळ घरापासून दूर राहावे लागू शकते. तुम्ही परदेशात किंवा दुसऱ्या शहरात प्रवास करू शकता, परंतु या सर्व कामासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून आणि घरापासून दूर जावे लागू शकते. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे समर्थन आणि मार्गदर्शन घ्या. तुम्ही घरातील आवश्यक वस्तू वाढवाल आणि नवीन संसाधनांवर पैसे खर्च कराल. कुटुंबातील सदस्य तुम्हाला अपार प्रेम आणि पाठिंबा देतील आणि तुमच्या भावंडासोबतचे नाते मजबूत राहील. ते कधी रागावू शकतात, कारण त्यांना तुमच्या काही कृती आवडत नाहीत, परंतु तरीही तुमचे नाते प्रेमळ राहील. हा महिना कुटुंबात हलके वातावरण राखण्यास देखील उपयुक्त ठरेल. उपाय आहेत. गुरुवारी गुरुच्या बीज मंत्राचा जप करावा. सोमवारी शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा. मंगळवारी श्री हनुमान चालिसाचा पाठ करावा. गुरुवारी ब्राह्मण किंवा विद्यार्थ्यांना भोजन द्यावे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.